तर आजचा टॉपिक आहे पेपर लीक. ठीक आहे, पेपर तर लीक झाला त्या गोष्टी सोडा. पण व्हॉट अबाउट स्टुडंट? तर मुलांनी काय करायचं पुढं आता? आता कोणीच जिम्मेदारी घेत नाही. 14 मुलांनी काय केलेलं आहे? सुसाईड सुसाईड केलेलं आहे. 14 मुलांनी सुसाईड केलेलं आहे. त्याच्या पुढे जर बघितलं तर अजून काय आता 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 सध्या जर आपण न्यूज मध्ये बघितलं तर एक ना एक सुसाईड दररोज चालू आहे. आता आजच 2 सुसाईड झाली. 2 झाले. आता जोपर्यंत रिझल्ट लागल्यानंतर पण होईल, रिझल्ट लागल्यानंतर पण होईल. ते कशी भंगार म्हणजे ते एकदम कसं व्यवस्था होते एकदम, की तिथं मुलांना लेट पोहोचले तर सोडून तर त्यांना मध्ये नाही घेतलं. काय ते ट्रॅफिक जाम होतं, कुठं काय ऑकेजन होतं. मध्ये नाही घेतलं तर त्या गोष्टीसाठी काय करावं आता सध्या? आता सध्या आपण काय करू शकतो? सो ती गोष्ट सांगणार आहे मी. व्हॉट स्टुडंट, व्हॉट अबाउट स्टुडंट? स्टुडंट आता काय करू शकतो सध्या? पेपर लीक झाला. पेपर एकच लीक नाही झाला, नीटचाच पेपर नाही लीक झाला. तर गव्हर्नमेंट एक्झामचे पण पेपर लीक झाले. एस-एस-सी असो किंवा जी-डी असो किंवा सी-बी-एस-सी असो. सी-बी-एस-सी सेंट्रलचा पण पेपर लीक झालता. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी पूर्ण बघू आपण डिटेलमध्ये. स्टुडंट काय करू शकतो पुढं. तर ठीक आहे, हे पेपर लीक झाला या गोष्टी तर ते चालू राहील. गव्हर्नमेंट त्याच्यावर सीबीआय त्याच्यावर कारवाई करेल. पण स्टुडंट काय करू शकतो? स्टुडंट फक्त काय मोबाईलमध्ये न्यूजच ऐकण्यासाठी डिप्रेशन येण्यासाठीच नाही. तर बघू आपण पुढे काय काय करायचं. सो धन्यवाद. तर आपण विषय पुढे नेऊ. तो विषय काय होता आपला? आता काय करू शकतो आपण? म्हणजे फर्स्ट टॉपिक म्हणजे आता काय करू शकतो? स्टुडंट पेपर लीक तर झाला, आता याच्या पुढे काय करू शकतो? सो सगळ्यात पहिला पॉईंट म्हणलं तर सगळ्यात पहिले पॅनिक नका होऊ. जे होईल ते होईल एवढा विचार नको करू या गोष्टीवर. आता सगळ्यात पहिले मी रूट्स सांगतो कशा पद्धतीनं पॅनिक का नाही व्हायचं त्या गोष्टी सांगतो. सगळ्यात फर्स्ट गोष्ट म्हणजे जर पेपर लीक झालेला असेल, लीक जर झालेला असेल, दुसरी गोष्ट जर पेपर लीक झालेला असेल तर फर्स्ट गोष्ट तर या पेपरला किंमत नसणार. किंमत नसणार या गोष्टीला. मी स्पष्ट सांगतोय या गोष्टी समजण्यासाठी मी सेशन्स घेतो. तर सांगतो अजून पुढं. जर नॉन लीक झालेलं असेल तर रिझल्ट छानच येईल तुमचा. तुम्ही जर चांगली मेहनत केली असेल तर रिझल्ट छानच येईल. टेन्शन घेऊ नका. जर लीक झालेला असेल तर कोणालाच कॉलेज भेटणार नाही या वर्षी. तर मला तरी वाटतं या वर्षी काहीतरी सीबीआयचा जोपर्यंत रिपोर्ट येत नाही, सीबीआयचा जोपर्यंत कारवाई होत नाही छान पद्धतीनं, तोपर्यंत या गोष्टीला काही राहणार नाही. जर ठीक आहे, जर आपण विचार केला, जर पेपर लीक झालेलाच आहे, पेपर जर लीक झालेला आहे तर सगळ्यात पहिले आपल्या भारताचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. करीबन 14 मुलांनी काय केलेलं आहे? आत्महत्या केलेल्या आहे. सो फक्त काय लीक झाला नीटचा पेपर आणि मुलांनी आत्महत्या केल्या. दुसरी गोष्ट रिनीटचा पेपर पण काय झालं? आता ही गोष्ट अजून माहित नाही रिनेटचा पेपर लीक झालाय की नाही. हे सीबीआयचे कारवाई होस्तोवर समजणार नाही. पण हा लीक झाला याच्यानंतर 14 मुलांनी मग आत्महत्या केल्या. हा तर आकडा आपल्याला दाखवलेला आहे. अजून कित्येक मुलांनी केलेलं आहे ते गोष्टी माहित नाही सर्वांना. सो रिनीटचा पेपर चे कारवाई होस्तोवर आपण काय बोलू नाही शकत. दुसरी गोष्ट तर आता सध्या आपण स्टुडंट्स काय करू शकतो? सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणलं तर आपण पॅनिक नाही होणार आहे. काही जर आपल्याला स्वतःवर भरोसा असेल, सेकंड गोष्ट म्हणलं तर याचाच पार्ट घेऊ आपण. जर सेल्फ बिलीव्ह असेल, सेल्फ बिलीव्ह असेल, सेल्फ बिलीव्ह असेल, सेल्फ बिलीव्ह असेल की मी करू शकतो. म्हणजे
माझं रिझल्ट चांगलाच येणार आहे. माझा रिझल्ट चांगलाच येणार आहे, तर मी टेन्शन घ्यायची गरज नाही. जे होईल ते होईल. चांगला आहे, वाईट आहे, काय ते सगळे रिकामे कामं केलेले आहे एनटीएने या वर्षी. सो या गोष्टी टेन्शन नका घेऊ, की मला कॉलेज लागलं तरी पण एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जाईल. जर तुम्हाला कॉलेज पण भेटलं तरी पण की फ्रॉड म्हणून बघितलं जाईल. त्यामुळे टेन्शन घेऊच नका. आणि दुसरी गोष्ट आता सध्या काय करू शकतो आपण, तर थर्ड गोष्ट म्हणलं तर आपण काहीतरी नवीन शिकू शकतो. जसं बुक्स वाचा तुम्ही. कोणत्या? तर टॉप रायटर्सचे एक्झाम्पल देतो. एक रिच डॅड म्हणून आहे बघा. रिच डॅड अँड पुअर डॅड काहीतरी असं बुकचं नाव आहे. रिकमेंड करतोय फक्त की वाचा, छान बुक आहे. अजून म्हणलं तर आपले महान नेत्यांचे बुक्स वाचा. जसं शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. अजून आपली गीता वाचा, भगवद्गीता. अजून आपले पुराण वाचा. काय जे असेल ते आपला जो स्वतःचा जो धर्म असेल त्या धर्मग्रंथ वाचा. ज्या गोष्टी असेल त्या गोष्टी वाचा. पण काय करा, आता सध्या रिकामा डोकं ठेवू नका. आता सध्या फक्त काय, आता चांगल्या पद्धतीनं एक पॉझिटिव्ह माइंड करण्यासाठी या गोष्टी करा. आपले धर्मग्रंथ वाचा आणि बार बार माइंड मध्ये अशा वाईट गोष्टी येऊ नका देऊ. कारण खूप वाईट परिस्थिती आहे आजच्या मुलांची, की लगेच आत्महत्यावर उतरवता. त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे आता. सो दुसरी गोष्ट म्हणलं, अजून गोष्टी सांगतो मी. अजून म्हणलं तर आपण ऐकलेले असेल की सेकंड गोष्ट, नीटचा पेपर टेलिग्रामवर काय झाला, लीक झाला. तर गव्हर्नमेंटने टेलिग्राम बॅन केलं, पण लीक जिथून झाला ते गोष्टी त्यांना सापडल्या नाही किंवा त्या गोष्टीचं काही झालेलं नाही. दुसरी गोष्ट, नीटचा पेपर हा एक नॅशनल लेवलचा पेपर आहे आणि हा पेपर लीक कसं काय होऊ शकतो, या गोष्टीचा नीट गव्हर्नमेंटनं चांगल्या पद्धतीनं विचार केला पाहिजे. नॅशनल लेवलचा जर लीक होत असेल तर फायदा काय मग? मुलांना एवढं 2-3 वर्ष घासून पण काही फायदा नसतो. त्याच्यानंतर मग काही नाही, जे मुलं खूपच मेहनत करतात त्या मुलांच्या मेहनतीवर पाणी फिरलेले गेलेले आहे. जर विचार करा, जर पेपर 30,000 ते 38 लाख इथपर्यंत जर मिळत असेल, पैसे देऊन जर पास होत असेल तर फायदा नाही. एक स्टुडंट जर तुम्ही जर तुम्हाला त्या गोष्टी करायच्या तर तुम्ही एकदम इमानदारीने अभ्यास करा व इमानदारीने पेपर पास करा. कारण जर असे पैसे देऊन जर तुम्ही लागली तर काही फायदा होणार नाही. रियालिटी सांगतो, काहीच फायदा होणार नाही. पैसे देऊन लागले तर तुमचा फक्त एक तिथं गेल्यानंतर तुमचं माइंड कसं चालेल. डॉक्टर बनायचं असेल तर आपल्याला आपलं सगळं कन्सिस्टन्सी पाहिजे. आपल्याला त्या गोष्टीची सवय पाहिजे. पण जर आपण असं 30-40 हजारात पेपर विकत घेत असेल आणि पेपर सॉल्व्ह करत असेल तर फायदा नाही त्या गोष्टीचा. सो विचार करा. इतक्या स्लोली याच्यामुळे घेतोय की तुमचं माइंड स्टक झालं पाहिजे माझ्याचा व्हिडिओ म्हणजे माझ्या म्हणण्यावर. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, या गोष्टीला विसरून जा आता की. आणि अजून एक स्पेशल गोष्ट म्हणलं तर, जर तुम्ही आता सध्या 12वीत असाल, जर तुम्ही 12th मध्ये असाल तर लास्ट 12th मध्ये असेल तर ड्रॉप घेऊ नका. कारण पुढच्या वर्षी काय होऊ शकतं हे सांगता येत नाही. त्यामुळे ड्रॉप घेऊ नका. तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घ्या, न्यू स्किल शिका. सगळ्यात पहिले स्किल म्हणलं तर काय करा, AI शिका. दुसरी गोष्ट, काहीतरी म्हणजे काय जे तुम्हाला छंद असेल त्या गोष्टी करा. एक्झाम्पल देतो, जर तुम्हाला कनेक्शन वाढवता येत असेल, दुसरं म्हणजे तुम्हाला छान पद्धतीने बोलता येत असेल तर त्या गोष्टीने कनेक्शन वाढतात. कनेक्शन वाढल्याने आपली थोडीशी प्रतिष्ठा वाढते, त्या गोष्टी करा. तिसरी गोष्ट म्हणलं तर माइंड रिलॅक्सेशन साठी फिरायला जा तुम्ही. ट्रॅकिंग म्हणतात त्याला, ट्रॅकिंग करा. चौथी गोष्ट, माइंडला सगळ्यात पहिले काय करा, रिलॅक्स करा. माइंडला रिलॅक्स करा. या गोष्टी केल्यानंतर तुमचं माइंड एकदम शांत होऊन जाईल.
आणि जास्त पॅनिक नका करू यार. काय करू शकतो आता मला सांगा, लास्ट ऑप्शन आपल्याकडे, आपण काहीच नाही करू शकत. कारण सीबीआय त्या गोष्टीची कारवाई चालू आहे, गव्हर्नमेंट पण काय आपल्या सोबत जी गोष्ट होती त्या गोष्टीवर काय बोलणार आहे आता आपण. तर त्या गोष्टीचा विचार करा आणि पॅनिक नका होऊ आणि सिच्युएशनला हँडल करण्याचे प्रयत्न ठेवा. कारण यावेळेस जर तुम्ही हँडल केलं तर पुढं तुम्हाला मोठमोठे किती मोठे चॅलेंजेस होते तुम्ही फेस करू शकता. हे एक छोटस असतं लाईफ मध्ये, ध्यानात ठेवा. सो या गोष्टीला पुढं फेस करा आणि बस. नीट ही लाईफ नाही. सो एक मी सगळ्या व्हिडिओमध्ये एकच सांगतो, नीट इज नॉट लाईफ. या गोष्टीचा नीट विचार करा. हे खूप बारकाईनं बनवलेलं थॉट आहे. नीट इज नॉट लाईफ, इट इज पार्ट ऑफ अवर लाईफ. आपल्या लाईफचा पार्ट आहे ते. सो त्या गोष्टीचा विचार करा आणि टेन्शन नका घेऊ. जे होईल ते होईल. भगवंताच्या इच्छेने छानच होईल काहीतरी पुढं तुमचं. त्यामुळे भगवंतावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा की तो मला कधी असं हरवू नाही देणार. जर तुम्ही इमानदारीने अभ्यास केलेला असेल तर तो तुम्हाला कधीच खाली नाही बघण्याची कधी वेळ नाही येऊन देणार, कधी तुम्हाला हरवणार नाही. त्यामुळे या गोष्टीचा विचार करा आणि थँक्यू. एवढंच बोलायचं होतं. सो धन्यवाद.